तू इथे? इट्स अ प्लेझंट सरप्राइज फॉर मी. ये बस. अगं बस ना. ये. मी अचानक न कळवता आले, सॉरी. That's okay. शोभा, शोभा पाणी आण गं जरा. बाहेर खूप ऊन आहे ना. खिडकीतनं साधं बाहेर बघितलं ना तरी डोळे भगभगतात. हो. खरं तर मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. बोल ना. मला माहितीये तुम्ही किटीवर रागावलात. म्हणजे ती वागलीच आहे तशी वेड्यासारखी. तू लिंबू सरबत घेशील? चालेल. शोभा, लिंबू सरबत घेऊन ये ताईंसाठी. तू काहीतरी म्हणत होतीस. हो, मी दादा वहिनी कसं आहेत? आणि मालविका, दुष्यंत? सगळे छान आहेत. वहिनी विचारत असते अधूनमधून. समीर कसा आहे ग? तो अमेरिकेला गेलाय. हो. किती दिवसांसाठी? उच्च शिक्षणासाठी गेलाय ना. वर्षभर तरी लागेल. दॅट्स गुड. मी खरं तर किटी विषयी. शोभा, अगं लिंबू सरबत प्यायला इतका वेळ लागतो का? सॉरी, तू काहीतरी म्हणत होतीस. हॅलो. हाँ अश्विनी, बा ऑफिसला येतेस ना? हो, पोचतीच आहे अर्ध्या तासात. बरं, सावकाशी आहे. अगं तू त्या फायनान्स कंपनीवाल्याला भेटायला जाणार म्हणाली होतीस ना, म्हणून फोन केला, दुसरं काही नाही. बरं, गेली होतीस का भेटायला त्याला? आपलं काम आहे, जावंच लागलं. मग काय म्हणाले ते? एका आठवड्याच्या आत सगळी रक्कम भरायला सांगितली. मला कळतच नाहीये. काका, मी बाहेर आहे. मी पोचतेच आहे, आल्यावर बोलू. बरं ठीक आहे. आणि बघ, डोकं शांत ठेव ग पोरी, आणि काळजी घे स्वतःची. हा. हो काका. बर. घे. अगं घे, बरं वाटेल. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय निघालात वाटतं? नॉर्मल शिफ्ट 9 to 9. तू रात्री घरी उशीर आलीस का? अरे हो, 10 वाजता फोन आला, इमर्जन्सी आहे म्हणून. मग गेले. मग 11, 11:30ला डिसिजन झाला सिझेरियनचा. मग सगळं आटपून घरी येऊन झोपायला 3 वाजले. म्हणून आज जरा उशिरा चालली मी. मी रात्री घरी आलो तर तू नाही, म्हणून तुला फोन करायला मोबाईल काढला. तुझा ऑलरेडी SMS आला होता. काय बोलायचं होतं एवढं? काल मी नमिताला भेटायला गेलो होतो. ओ, म्हणजे किटी भेटायला आली होती? हो, आणि मला ती जेन्युइन वाटली. ती मला म्हणाली ती पूर्वी दारू प्यायची, स्मोकिंग करायची, पण इन्सिमिनेशन नंतर 1 महिना तिने या दोन्ही गोष्टींना स्पर्शही केला नाही. म्हणजे तू किटीची बाजू नमिता समोर मांडायला गेला होतास? हो ना, पण हिचं नेहमीप्रमाणे काहीतरी वेगळंच. मला म्हणाली, एरवी तुला कधीही वेळ नसतो, किटीची बाजू मात्र मांडायला आलास. म्हणजे तुझी दुखरी नस बरोबर पकडली तिने. खरं सांगू का मीरा, नमिताला किटीची गरज नाहीये का?
एकटी किटीच गरजवंत आहे का? नमिताला आता नाहीये किटीची गरज. म्हणजे काय मूल दत्तक बित्तक घेतात की काय? नाही, दुसरी सरोगेट शोधायचा डिसिजन घेतलाय. मीताचा फोन आला होता. व्हेरी गुड. म्हणजे आता किटीचा विषयच संपला. पण हा मूर्खपणा नाहीये. म्हणजे ही दुसरी सरोगेट मदर पहिल्या प्रयत्नात प्रेग्नंट नाही राहिली तर? त्याचा विचार नंतर करता येईल. मीता पुन्हा तयार झाली हेच खूप आहे माझ्यासाठी. पण खरं सांगू मीरा, नमिताचा हा निर्णय अतिशय उत्तम आहे. तसंही तिला किटीचं स्वतंत्र वागणं आवडतच नव्हतं मनापासून. आता शोधा सोजवल तुळशी वृंदावन. तू जाणार आहे बाबा, तुला उशीर नाही का होते? निघतोय. चल बाय. बाय. अहो, पैशांची गरज होती म्हणूनच तिने ही जबाबदारी स्वीकारली ना. पैशाची गरज कोणाला नसते अश्विनी. पण आपण स्वतःहून घेतलेल्या जबाबदारीची साधी जाणीवही नसावी. ती थोडी. हे बघ अश्विनी, मला आता किटीविषयी काही एक बोलायचं नाहीये आणि ऐकायचंही नाहीये. माझ्यासाठी तो विषय आता पूर्णपणे संपलेला आहे. हां, या किटी प्रकरणातून एकच गोष्ट चांगली झाली, ती म्हणजे माझी आणि तुझी ओळख झाली. इफ यू डोंट माइंड, तू किटीला माझा एक निरोप देशील? काय? तिला सांग, केतकी पाठारे आणि नमिता प्रधान हा संबंध आता पूर्णपणे संपलेला आहे. आता आणखीन कोणालाही तिने इथे रदबदली करायला पाठवलं तर माझ्या मनात तिच्याबद्दलचा फक्त तिरस्कारच वाढेल. साहेब, बोल, ऐकतोय. त्या लोधी ट्रान्सपोर्टमध्ये जाऊन तुम्ही सांगितल्याप्रमाणे अकाउंटची सगळी बिला मी स्वतः जाऊन जमा केलंय आणि पास करून पण घेतलंय. त्या दिवशी त्या दिशा मॅडमची गाडी खाल्ली त्याच्यासाठी. मग अहो, पण त्या सच्चा सिंगने आता फोन केल्यान मी ऑफिसमध्ये येत नाही म्हणान. मग सच्चा सिंग म्हणजे तोच ना, तो लोधी ट्रान्सपोर्टवाला ना? होय, तोच तो. भाटिंट्याक गेलो हा. साहेब, त्या सच्चा सिंगच्या नादात तुमका एक बातमी सांगायची रवली. ती माझी मावस बहीण. ती कशी आहे रे आता तुझी मावस बहीण? आता बरी आहे साहेब. साहेब, त्याका ना दुबईत नोकरी मिळाली. चला, बरं झालं. ए नामदेव, पण त्या माणसांची नीट चौकशी करा. होय साहेब. काय असा साहेब, माणसाच्या नशिबाची गाडी ना कधीतरी अडकता, पण एखाद्या भाग्यवान माणसाचं त्या गाडीत हात लागलो ना की ती गाडी एकदम जी काय सुरू होता ना ती थांबतच नाही. आता माझ्या बहिणीचीच गोष्ट घ्यावा ना. एवढा मोठा 2.25 लाख रुपयाचा कर्ज तुम्ही फेडलास आणि त्याच्या नशिबाची गाडी एकदम सुरूच झाली बघा.
तसं काही नसतं रे नामदेव. शेवटी आपल्या वाट्याची दुःख आपल्यालाच भोगावी लागतात. दादा पाणी. हो. या एरियात पाण्याचा प्रॉब्लेम नसेल, नाही भरपूर येत असेल पाणी. फक्त स्टेशन पासून थोडस दूर आहे एवढंच. पण तुझ्याकडे गाडी आहे म्हणा, त्यामुळे तसं काही. दादा एक बोलू, म्हणजे तुला वाईट वाटणार नसेल तर. नाही, बोल ना. अश्विनीची तू काही काळजी करू नकोस. तिला राहू दे माझ्याकडे प्लीज. आय एम सॉरी. म्हणजे तुला ठाऊक आहे सगळं. रोहनने सांगितलं मला. हे बघ दादा, अश्विनी आयुष्यभर माझ्याकडे राहिली ना तरी मला काहीही प्रॉब्लेम नाही. इनफॅक्ट मला चांगली कंपनी होईल रे. थांब, आता मी तुझ्यासाठी फर्स्ट क्लास चहा घेऊन येते. नाही, नको. चहा नको. त्या दिवशीपासून तोंडाची चवच गेली माझ्या. दादा काही खावं प्यावं वाटत नाही. मग तर तुला काहीतरी घ्यायलाच पाहिजे. थांब, मी ना इनफॅक्ट तुझ्यासाठी मस्तपैकी ग्लुकॉन डी टाकून लिंबू सरबत घेऊन येते. म्हणजे तुझ्या तोंडाची चवही परत येईल आणि तुला तरतरीत सुद्धा वाटेल. केतकी, थँक्स. थँक्यू व्हेरी मच. दादा काय हे बघ, अश्विनी फक्त तुझीच बहीण नाहीये, ती माझी सुद्धा बहीणच आहे. मग ती भावाकडे राहिली काय आणि बहिणीकडे राहिली काय, सारखंच आहे. तू अश्विनीची काहीही काळजी करू नकोस. आलीस? ये. मी तुझीच वाट बघत होतो. सॉरी, उशीर झाला. नाही अश्विनी, आज वेगळ्याच कारणासाठी मी तुझी वाट बघत होतो. एक आहे, जास्त नाही, 1.5 लाख आहेत. नाही काका, मी हे नाही घेऊ शकत. अश्विनी, अगं काका म्हणतेस ना तुम्हाला, आणि हे बँकेत नुसतं पडून तर होते. आणि हो अश्विनी, बँकेमध्ये मी चौकशी केली, मला काही पर्सनल लोन मिळतंय का. पण काय ना अश्विनी, माझं वय आडत आहे ग, त्यामुळे लोन मिळेल असं नाही वाटत. काका, अगं भेडी, रडतेस काय तू? माझं लोन जर पास झालं असतं तर मी तुला ते डोनेशन म्हणून दिलं नसतं, कर्जाऊ म्हणूनच दिलं असतं ना.
आणि समीरनी दर महिन्याला इन्स्टॉलमेंट पाठवल्यानंतर आपलं ते लोन फिटलेली असतं, हो की नाही? तुम्ही या वयात कर्ज वगैरे नाही काढायचं, नको. अगं काहीतरी मार्ग काढायलाच हवा ना. आणि अश्विनी, तुम्हाला अगदीच परका समजतेस का ग? तसं नाही काका. नाही अश्विनी, गप्प बैस आणि मी काय सांगतो ते नीट ऐक. हे बघ, मी लोनसाठी प्रयत्न करतोच आहे. ते पास होईल तेव्हा होईल, पण आधी हे 1.5 लाख रुपये तू त्या फायनान्स कंपनीवाल्यांना नेऊन दे. म्हणजे तुझी सिन्सिअरिटी त्यांना कळेल, पैसे देण्याची तुझी दानत आहे हे त्यांच्या लक्षात येईल. तेव्हा आजच्याच हे पैसे त्यांना नेऊन दे. काका, ज्यांचं कोणी नसतं त्यांच्यासाठी देव कोणत्या तरी रूपाने येतो असं म्हणतात. मी तुमचे उपकार जन्मभर नाही विसरणार. हे अश्विनी, वेडी आहेस का तू? मी कसला देव आणि कसले उपकार ग. आजवर आयुष्यभर दुसऱ्यांना फक्त तोंड वर करून उपदेश देत आलो. आज आयुष्यात पहिल्यांदाच काहीतरी चांगलं करायची संधी दिली ना तुझ्या त्या देवांनी. ती सोडीन असं वाटलं तुला? नाही अश्विनी, हे पैसे आजच्याच नेऊन त्या फायनान्स कंपनीवाल्यांना दे. रिसिप्ट तर तू घेशीलच. काळजी घे बेटा. हां, काय ग मिता? शुभंकर, आज मी खूप खुश आहे. अरे वा, दॅट्स नाईस. बरं तू मला सांग, तू ऑफिसमधनं कधी निघणार आहेस? साधारण तासाभरात. का ग? तू आल्यावर मला तुला एक गुड न्यूज द्यायची. मग सांग ना. आता नाही, तू घरी ये मगच सांगेन. अरे हे काय मिता, सांग ना. नाही, खूप महत्वाचं आहे, त्यामुळे तू आधी घरी ये मगच मी तुला सांगेन. मी फोन ठेवते. बाय.